पिछले 9 सालों में नंबर 1 रैंक हासिल करते आ रहा है IITians लर्न। कई सारे स्टूडेंट्स को अब तक MBBS कॉलेज में एडमिशन हासिल हो चुका है, जैसे केईएम हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल, IIT दिल्ली एंड IIT KG। My name is Sheikh Rimsha Mohammad Arif. Myself Ansari Mustafa. My name is Ansari Sania. Myself Sheikh Sadaf Fatana. Myself Sheikh Nadeem. My score is 656 in NEET 2024 in my first attempt. मैंने नीट 2024 की प्रिपरेशन IITians लर्न से की है। मेरा स्कोर 625 आया है। I have scored 611 marks in NEET 2024. I scored marks 600 in NEET 2024. I have scored 99.2 percentile in MST CET 2024. मैंने IITians का 2 ईयर क्लासरूम प्रोग्राम लिया था। अपने 10th के ही बाद अपनी प्रिपरेशन स्टार्ट की। नीतीश राणे को लेकर नीतीश राणे के मुंह और आवाज बंद करने के वायरल मैसेज के वीडियो को लेकर क्या थी सच्चाई, जानिए उसका पार्ट 2 यानी भाग 2। म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्याकडे वाकडे नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना। तुम्ही अगर सुरुवात करत असाल, आमच्या भगवाला आडवा येत असाल तर एका मशिदीवर तो हिरवा झेंडा लागणार नाही, एवढं मी वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढून टाकलो। जो मुसलमान जेव्हा माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगड मारले जातात, तो त्या दगड मारणाऱ्या वाल्यांना जो विरोध करतो तो राष्ट्रभक्त मुसलमान आमचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्या विरोधात आम्ही लोक नाही आहोत, पण जे मुसलमान, जे जिहादी डोक्याचे मुसलमान, त्यांच्या मिरवणुकीमध्ये संतांचे जुदासारखे नारे देणार, अतिरेकी लोकांचे जयजयकार करणार, त्या मुसलमानांना, त्या जिहादी मुसलमानांना आमचा विरोध आहे। एकाला आम्ही जिवंत या महाराष्ट्रामध्ये या जिहाद्याने ठेवणार नाही, हे शपथ आम्ही लोक घेऊन बाहेर निघालेलो आहे। काय झालं तुमच्या अकोल्याच्या मिरवणुकीमध्ये, जुलूस मध्ये नाचवले आतंकवाद्यांचे चित्र। वा, काय सर्व धर्म समवाय हो, ही गंगा जमुना टेकली आहे का? आणि आतंकवाद्यांचे फोटो तुम्ही भिडकवत असाल, आतंकवाद्यांच्या नावाने तुम्ही जय जयकार करत असाल, आणि आम्ही लोकांनी काहीच करायचं नाही, आम्ही लोकांनी विरोध पण करायचा नाही। कारण का विरोध केला तर आम्ही दंगे भडकवतो, मग काय करायचं?
नाही. मी हिंदू समाजाला सांगेन, सर्व धर्म समभाव हा माझ्या देशामध्ये मानायचा नाही. यात हा हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिला हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळ्यांना मोडलं जाणार. हा तुमचा देश आहे. इथे 80 इथे 90% हिंदू राहतात. इथे हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने बघितलं त्याला एका जागेवर ठेवायचं नाही. ही शपथ घेऊन आज या मोर्चाकडून तुम्ही लोकांना निघायचं आहे. ते लोक कट्टरवाद होऊ शकतात, कट्टरपंथी होऊ शकतात, आपल्या धर्मासाठी दिवस रात्र जगू शकतात आणि आम्ही 9 ते 5 वाजता जसं दुकान बंद करतो ना तसं धर्मापुढे पण काम बंद करायचं. घरी जाऊन झोपायचं आणि टीव्ही बघत बसायचं. आज कोणाला मारलं, आज कुठल्या भगिनीला लव जिहादमध्ये घेऊन गेले बघायचं आणि काहीतरी बातमी सापडली तर लगेच व्हॉट्सअपवर पाठवत बसायचं. ते बोलतात ना शिवाजी महाराजांनी जन्म घेतला पाहिजे पण शेजारच्या घरी. मी काय नाही करणार. या मानसिकतेला माझा विरोध आहे. आपली त्यांच्या विरोधात लढाई आहे. ते केवढे कडवट आहेत हे पहिले तुम्ही लक्षात ठेवा. त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदू हा काफिर असतो. त्यांच्या इस्लाम मध्ये हिंदूला नीच आणि दर्जहीन म्हटलं गेलेलं आहे. कुठल्याही मौलवीला या व्यासपीठावर बोलवा आणि विचारा हा नितेश राणे बोलतोय का खोटं बोलतोय का. त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय याचा तुमचा धर्मांतर करून टाका. तुम्हाला इस्लाम स्वीकारायला लावा याचं तुम्हाला संपून टाका असं त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे. मग ते तुमचे आणि आमचे कसे होणार. कधीच होणार नाही. आमचा सागर आता उदाहरण देत होता. बोलत होता दुकानामध्ये जात असताना खरेदी करत असताना समोरच्या जय श्रीराम बोलतोय का बघा तरच खरेदी करा. मी तो पुढे जाऊन सांगतो हे भडवे तुम्हाला फसवण्यासाठी जय श्रीराम पण तोंडातून बोलते. ते लोक नाही माझे पुढे बघत. इथे तुम्ही दुकानांची नाव बघा. पुढे जय श्रीराम टेलर लिहिला असता आणि अब्दुल तिथे टेलर म्हणून बसला असतो. बसला असतो की नाही. विचारा माझ्या माता भगिनीला. फसू नका. त्याला बोला तू खिशातला पहिला आधार कार्ड दाखव. तुझं नाव पहिला काय दाखव. नाही त्या दुकानावर तुझं नाव लिही तरच मी तुझ्याकडून खरेदी करेल. त्याच्या गावावर मी हिंदूकडे निघून जाते आहे. ही बोलण्याची हिंमत ठेवा. आपल्या हक्काच्या भाईकडून विकत घ्या. भाई जाणून घेऊ नका. आपले कधी होणार नाही. जो पैसा तुमच्याकडून कमवते ते या जिहादसाठी हे लोक वापरतात. कारण का त्यांच्या इस्लाम मध्ये दिलाय की त्यांच्या अल्लाशिवाय आणि मोहम्मद पैगंबराशिवाय ते लोक अजून दुसऱ्याला कोणालाच मानत नाही. ते लोक मूर्ती पूजन करत नाही, मूर्ती मानत नाही. तुम्ही कितीही देवी देवतांचे फोटो त्यांना दाखवा, कितीही दांड्यामध्ये त्यांना मिळवा, कितीही तुमच्या जवळचा मित्र आणि भाई बोलवा. जेव्हा त्याच्या धर्माचा विषय येईल तेव्हा पहिला मान तुमचा कापेल आणि त्याला मस्जिदीतून निघून जाईल. लक्षात ठेवा. म्हणून हे दांडिया खेळत असताना आता येतील नवरात्राच्या टायमाला मोठे शाहरुख खान म्हणून भडवे येतील तुमच्या समोर. तुम्हाला त्या काळात कळलं का हिंदू नाहीये. हा माझ्या माता भगिनींना खोटं बोलून तिथे उभा आहे. माझ्या हिंदू भावांना मी सांगतो दांड्या असा त्याच्या जागेवर घाला ते तो परत घरी वाकला नाही पाहिजे. त्यांच्या कुठल्या महिलेकडे बघी वाकड्या नजरेने बघितल्यानंतर जिवंत ठेवतात का. आम्ही कित्येक लावून बिहारच्या केस मध्ये मी असो आमचा सागर असो आणि महाराष्ट्रात जातो. कधी कधी मुलगा हिंदू असतो, मुलगी मुसलमान असते
आणि जेव्हा त्या समाजाला कळतं की असं तिकडच्या त्या हिंदू मुलांनी केलंय, कित्येक केसेस मध्ये त्या मुसलमान समाजाने त्या मुलाला गायब किंवा मारून टाकलेला आहे, जिवंत पण त्या हिंदूला ठेवलेला नाहीये. पोलीसची कारवाई तर नंतर सोडा, तो नंतरचा विषय आहे. त्याला ज्या दिवशी कळतं की आमच्या मुसलमान तरुणीला एका हिंदूने फसवलं आणि त्याच्याबरोबर घेऊन जाऊ, तो तिला धर्म बदलायला सांगतो, तो त्याला जिवंत पण ठेवत नाही. आणि आपण काय करतो, पोलीस केस करणार, व्हॉट्सअपवर पाठवणार, कोणतरी सागर बेग ठाकूर गजरे भेटतोय का बघणार, तो भेटला, अरे ठाकुर भाई देखो ना अपने हिंदू बहन को लेके गए, मग आमचा ठाकूर निघणार छत्रपती शिवाजी महाराजांचा का, तो प्रश्न सोडवा. मग तू काय करणार, पहिला तुम्ही लक्षात ठेवा, यापुढे या अचलपूरमध्ये या परतवाड्यामध्ये कुठल्याही माझ्या हिंदू बहिणीला कोणी या जिहाद्याने वाकड्या नजरेने बघितलं, पहिल्या त्याच्या कमऱ्या तोडा आणि मग पोलिसांकडे जाऊन केस दाखल करा. नाही बघायचं माझ्या पुढे. माझा धर्म हा माझी अस्मिता आणि माझा स्वाभिमान असला पाहिजे. माझ्या धर्माकडे बघणाऱ्याला दहशत वाटली पाहिजे की नाही बाबा, एका हिंदूकडे बघू नकोस, त्याच्याकडे बघितलं तो आम्हाला काही सोडत नाही, अशी भीती तुमच्या आपल्या धर्माबद्दल निर्माण झाली पाहिजे. मग नाही करायला लागणार आम्हाला अशा बाईक राही, नाही घ्यायला लागणार आम्हाला धर्मसभा. तुम्ही विचार करा, आज हिंदूंना तुमच्या हिंदूंना आमच्या हिंदूच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना तुमच्याशी बोलायला यायला लागतंय, ते धमक्या येत आहेत, व्हिडिओ बनवतायत, फतवे लिखतायत. म्हणजे किती हिंमत चढली आहे बघ हे लोक. बघा यांना वाटतं हे पाकिस्तान आहे, यांना वाटतं बांगलादेश आहे, काही केलं तर खपेल, काही केलं तर होईल. हे तर पोलीस आहे तिथे, पोलिसांवर विश्वास आहे म्हणून मी काय बोलत नाही, पण हे लोकांना कधी अगर आजमायचं असेल तर परत सांगतो, पोलिसांना सुट्टी देण्यासाठी आम्ही तयार आहोत. होऊन जाऊन दे एकदा अचलपूरमध्ये, परतवाड्यामध्ये. अरे संचयी तुम्ही कुठे किती आणि आम्ही किती आहोत, हा किड्या मोकळ्यासारखे तुम्हाला बाजूला करू. एवढी गाड माझी आवडत मस्जिदीमध्ये बसून शिवाय निकालो रे